नमस्कार सर्वांना. आर्व्हीडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आझाद हिंद सेना यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पहा, आझाद हिंद सेना विचारले, यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? त्यालाच योग्य उत्तर काय असेल? रासबिहारी बोस यांनी पहा आझाद हिंद सेना त्यांनी स्थापन केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय? राजाजी ही योजना कोणत्या वर्षासंबंधीची योजना आहे? राजाजी बघा एक योजना होती, यांच्या संबंधीचं वर्ष विचारले, कोणत्या वर्षासंबंधीची योजना आहे? त्याच योग्य उत्तर काय असेल? सन 1944. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारलाय? पहा, मार्गदर्शक तत्वे यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे? मार्गदर्शक तत्वे यांच्या संबंधीचं कलम विचारले, खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? कलम बघा 36 ते 51. बघा, यांच्यामध्ये मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 5वा पहा काय विचारलाय? झोंडा हे स्थानिक वारे खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहणारे स्थानिक वारे आहेत? झोंडा बघा या नावाचं बघा स्थानिक वारे आहेत, तर ते कोणत्या देशामधून वाहणारे वारे आहेत? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? अर्जेंटिना. बघा, या देशामधून बघा झोंडा हे वारे या ठिकाणी वाहत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा पहा काय विचारलाय? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजी यांच्या या ठिकाणी राजकीय गुरु होते. प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? कलम 25 ते 28 पहा, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा काय विचारलाय? संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणजेच खालीलपैकी कोणतं राज्य आहे? संपूर्णपणे सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणजेच खालीलपैकी कोणतं राज्य आहे? त्याच योग्य उत्तर काय आलं पाहिजे? सिक्कीम. बघा, हे राज्य संपूर्ण या ठिकाणी सेंद्रिय शेतीचं राज्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. बघा, जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी केव्हा असतो? सोपा प्रश्न आहे. जागतिक पर्यावरण दिन बघा 5 जून या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन असतो. क्रमांक 8 पहा काय विचारलाय? पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? हरियाणा या राज्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय? केरळमधलं खालीलपैकी कोणतं अभयारण्य हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? बघा, केरळ राज्यामध्ये पेरियार बघा हे अभयारण्य हत्तींसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ते अभयारण्य आहे. बघा, केरळ या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा काय विचारलाय? सजीवामधला अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजेच खालीलपैकी काय? सजीवामधला अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे काय? बघा, जो बदल सावकाश होतो त्यांना काय म्हणतात? उत्क्रांती. बघा, जो बदल या ठिकाणी एकदम फास्ट होतो त्यांना काय म्हणतात? क्रांती. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा काय विचारलाय? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मॅग्नीजचे साठे. त्याच योग्य उत्तर काय आलं पाहिजे? नागपूर व गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी मॅग्नीजचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? सन 1857 बघा भारतीय स्वातंत्र्य समर बघा हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? बघा, सन 1857 भारतीय स्वातंत्र्य समर बघा हा ग्रंथ विदा सावरकरांनी बघा लिहिलेला हा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले, काजू संशोधन केंद्र कुठे आहे? बघा, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग बघा या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक बघा, विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणता आहे? विद्युत प्रवाह, इलेक्ट्रिक करंट बघा विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक कोणता आहे? तर ॲमीटर. बघा, या एककामध्ये विद्युत प्रवाह मोजला जातो. प्रश्न क्रमांक 17 पहा काय विचारलाय? घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार
कोणाला असतात? घटक राज्यांचे सीमा बदलण्याचे अधिकार हे कोणाला असतात? बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? घटक राज्यांचे बघा सीमा बदलण्याचे अधिकार हे भारतीय संसद बघा यांना असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा काय विचारला? विक्रम काय आहे? उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? विक्रम बघा हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? आर्वी या ठिकाणी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. गदर संघटनेची स्थापना कोणी केली? लाला हरदयाळ. कुठे केली? तर अमेरिका बघा या ठिकाणी लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना त्यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भाग ज्याला आगा खान पॅलेस कोणत्या ठिकाणी आहे? आगा खान पॅलेस. त्याच योग्य उत्तर काय पाहिजे? पुणे बघा या ठिकाणी आगा खान पॅलेस आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा काय विचारलाय? भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? बघा याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. सन 1965 बघा या वर्षी भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात झाली होती. प्रश्न क्रमांक 26 काय विचारला? रस्किन बॉन्ड बघा हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? रस्किन बॉन्ड बघा याचे योग्य उत्तर काय असेल? चित्रपट, संगीत, लेखक, चित्रकार. रस्किन बॉन्ड बघा याचे योग्य उत्तर काय आहे? लेखक. रस्किन बॉन्ड बघा या ठिकाणी लेखक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. आहारामध्ये विचारले ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो? आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी काय असतो? बघा काय असतो? आहारामध्ये ऊर्जा प्रमुख स्रोत म्हणजे या ठिकाणी कर्बोदके असतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला? अखिल भारतीय सेवा म्हणजेच ऑल इंडिया सर्व्हिसेस बघा यांची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात? ऑल इंडिया सर्व्हिसेस बघा यांची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? बघा कलम 312 मध्ये विद्यार्थी मित्रांनो ऑल इंडिया सर्व्हिसेस यांची बघा तरतूद करण्यात आलेली आहे. नेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नेरी. तर याचे योग्य उत्तर काय असेल? नेरी बघा ही संस्था नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते? इंदू प्रकाश बघा या साप्ताहिकाचे बघा या ठिकाणी संपादक कोण होते? इंदू प्रकाश. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? विष्णू शास्त्री बघा पंडित हे इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक आहेत. पाणी पंचायत ही संकल्पना खालीलपैकी कोणी विकसित केलेली संकल्पना आहे? पाणी पंचायत बघा याचे योग्य उत्तर काय असेल? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर याचे योग्य उत्तर आहे विलासराव साळुंखे बघा यांनी पाणी पंचायत बघा त्यांनी विकसित केलेली संकल्पना आहे. बघा कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहे? कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहे? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? अनंत लक्ष्मण कान्हेरे. मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य या ठिकाणी उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? खालीलपैकी कोणती सामुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणारी सामुद्रधुनी आहे? जावा समुद्र व अंदमान समुद्र यांना जोडणारी समुद्रधुनी कोणती आहे? तर मल्लाका समुद्रधुनी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक सागर जलाची क्षारता खालीलपैकी किती टक्के असते? सागर जलाची क्षारता. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? 35% बघा एवढी या ठिकाणी सागर जलाची क्षारता असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? चिल्का बघा जे की ओडिशा राज्यामध्ये आहे. भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. जागतिक लोकसंख्येमध्ये विचारले भारतात जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? जागतिक लोकसंख्येमध्ये भारतात जगामध्ये आता या ठिकाणी पहिला क्रमांक लागतो. जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? जर्मनीची राजधानी कोणती आहे? बर्लिन बघा हे शहर जर्मनीची या ठिकाणी राजधानी आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा कलम 368 बघा हे बघा घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. जागतिक बँकेचं मुख्यालय कुठे आहे? जागतिक बँक वर्ल्ड बँक ऑफ वॉशिंग्टन म्हणजे वॉशिंग्टन या ठिकाणी जागतिक बँकेचं मुख्यालय आहे. मूठदुसा रोग
कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? मूळदोष. मूळदोष ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो विकार आहे. नायगाव बघा हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? नायगाव विचारलं हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा ते मोरांसाठी प्रसिद्ध आहे. H1N1 हा विषाणू कोणत्या रोगासंबंधीचा विषाणू आहे? H1N1. त्याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? H1N1 बघा हा स्वाईन फ्लू या संबंधीचा या ठिकाणी विषाणू आहे. CH4 ही संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? CH4 बघा ही संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? त्याचे योग्य उत्तर काय असेल? मिथेन या वायूसाठी वापरतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली? अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहा अमृतानुभव या ग्रंथाची रचना त्यांनी केलेली आहे. यापैकी कोणतं पुस्तक हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा 4 पुस्तके आहेत. यापैकी कोणतं एक पुस्तक आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं पुस्तक आहे? विंग्स ऑफ फायर म्हणजे अग्निपंख या नावाचं पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय? तापी आणि पांझरा या ठिकाणी 2 नद्या आहेत. या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तापी आणि पांझरा यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? त्याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? तापी आणि बघा पांझरा यांचा संगम मुदावड जे की धुळे जिल्ह्यामध्ये आहे. तापी आणि पांझरा यांचा संगम मुदावड धुळे या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारलंय? डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? डिंबे हे धरण बघा पर्याय पहा काय विचारलेत? नीरा नदी असेल, भीमा, घोड नदी, कुकडी. डिंबे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? त्याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? डिंबे हे धरण घोड नदीवरचं या ठिकाणी हे धरण म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलंय पहा? माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? माणिकडोह धरण आहे. या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय असेल? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे बा? माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव शहाजी सागर जलाशय म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारला? आलय या ठिकाणी बघा शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा मराठी व्याकरणचा प्रश्न आहे. आलय या ठिकाणी शब्द आहे. या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. वारा, पाणी, घर आणि ढग. बघा आलयचा समानार्थी शब्द कोणता आला पाहिजे? आलय म्हणजे ज्या ठिकाणी घर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपल्या ठिकाणी समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय? तेलंगणा या राज्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तेलंगणा या राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली आहे? त्याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? सन 2014 या वर्षी पहा तेलंगणा या राज्याची निर्मिती ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला बघा? मायनी हे पक्षी अभयारण्य आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मायनी हे पक्षी अभयारण्य. त्याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा जिल्ह्यामधलं पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला? खडक हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असते? खडक कार्बनचे मिश्रण असते, खनिजांचं मिश्रण असते, दगडांचे मिश्रण असते, हायड्रोकार्बनचं मिश्रण असते. खडक हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असतात? त्याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? खडक हे खनिजांचे या ठिकाणी मिश्रण असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये असतात? विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार. त्याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? चतुर्थ व्यवसायामध्ये असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा स्तरित म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड खालीलपैकी कोणता आहे? गाळाचे खडक यांचा कालखंड कोणता असेल? स्तरित म्हणजेच गाळाचे कालखंड यांचा कालखंड कोणता? गोंडावणा कालखंड आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा काय विचारलाय? महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ सिकॉमची स्थापना या ठिकाणी विचारण्यात आले. सिकॉमची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? सिकॉमची स्थापना. तर याचे योग्य उत्तर काय असेल? बघा MIDC यांची स्थापना केव्हा झाली होती? सन 1962 MIDC यांची स्थापना झाली होती. तर सिकॉमची स्थापना सन 1966 या वर्षी पहा सिकॉमची स्थापना ही झाली होती. NH48 बघा हा खालीलपैकी कोणत्या NH48 या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विचारलाय. कोणत्या 2 शहरादरम्यानचा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आहे? NH48. त्याचे योग्य उत्तर काय असेल? मुंबई दिल्ली बघा यांच्या दरम्यान NH48 या ठिकाणी हा राष्ट्रीय महामार्ग आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता?
महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? NH7 बघा हा महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक या ठिकाणी लांबीचा महामार्ग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान विचारले कोणत्या प्रकारचा घाट लागतो? वाई ते महाबळेश्वर बघा कोणता असेल? वाई ते महाबळेश्वर या ठिकाणी बघा पसरणी हा घाट लागतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय ज्याला मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली होती? तर याचे योग्य उत्तर काय असेल? मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? 18 जुलै बघा सन 1857. 18 जुलै सन 1857 यावर्षी बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक 22 काय विचारलाय? कृत्रिम अवयव केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? कृत्रिम अवयव केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? वानवडी बघा पुणे जिल्ह्यामध्ये कृत्रिम अवयव केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 23 काय विचारला? कोलाम बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कोलाम ही आदिवासी जमात. तर याचे योग्य उत्तर काय असेल? कोलाम ही आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते. 0 ते 6 या वयोगटामध्ये विचारले सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बीड या जिल्ह्यामध्ये बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी या ठिकाणी प्रमाण आहे. क्रमांक पुढचा काय विचारला? पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा करतात? पोंगल हा सण. त्याचे योग्य उत्तर काय असेल? पोंगल बघा हा सण प्रामुख्याने तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 27 काय विचारला? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण. तर याचे योग्य उत्तर काय असेल? पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये बघा 100% साक्षरता कोणत्या राज्यामध्ये आहे? केरळ बघा हे राज्य भारतामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण असलेलं राज्य आहे. मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी हा चित्रकला प्रकार बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खजुराहो मंदिर कोणत्या राज्यामध्ये? खजुराहो हे मंदिर विचारले कोणत्या राज्यामध्ये आहे? खजुराहो मंदिर खजुराहो लेण्या मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? भुसावळ, कोल्हापूर, चंद्रपूर, बुलढाणा. बघायचं योग्य उत्तर काय असेल? इरई नदीच्या काठावर बघा चंद्रपूर हे शहर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसऱ्या ठिकाणी काय विचारलाय पहा? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? महाबळेश्वर जिल्हा सातारा विचारले कोणत्या नदीचा उगम होतो? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी पहा कृष्णा नदीचा या ठिकाणी उगम होतो. प्रश्न क्रमांक तिसरा बघा घोलवड हे ठिकाण विचारले कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? घोलवड हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? घोलवड बघा हे ठिकाण चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्री या पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झाली? सह्याद्री या पर्वताची निर्मिती विचारली खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सह्याद्री या पर्वताची बघा निर्मिती प्रस्तरभंग या कारणामुळे सह्याद्री या पर्वताची निर्मिती ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर बघा जिल्हा महाराष्ट्रामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान या ठिकाणी जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला बघा मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मुरुड जंजिरा. तर याचे योग्य उत्तर काय असेल? मुरुड जंजिरा बघा हा सागरी किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला? शेरवली हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे या ठिकाणी जन्मगाव आहे? शेरवली बघा हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे या ठिकाणी जन्मगाव आहे? शेरवली कोणा जन्मगाव आहे? तर महर्षी कर्वे बघा यांचे या ठिकाणी हे जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला? यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी म्हणजेच यशदा ही संस्था कोणत्या एका ठिकाणी? यशदा
यशदा ही संस्था कुठे आहे? बघा पुणे या ठिकाणी यशदा ही संस्था आहे. मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर बघा हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर बघा हा जलाशय अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. जगामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? त्याचे योग्य उत्तर काय असेल? रशिया देश, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? वंदे मातरम बघा हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. प्रश्न क्रमांक बघा सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये बघा लोकसंख्येची एकूण घनता किती होती? 382 चौरस किमी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. लुनी ही नदी विचारले खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? लुनी ही नदी राजस्थान बघा राज्यामध्ये प्रामुख्याने लुनी ही नदी आढळते. मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे? नील क्रांती पहा. मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची या ठिकाणी क्रांती आहे. कोलार आणि हाट्टी बघा या सोन्याच्या खाणी विचारले कोणत्या राज्यामधल्या खाणी आहेत? कोलार आणि हाट्टी या सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामधल्या खाणी आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? कोलार आणि हाट्टी बघा या खाणी कर्नाटक या राज्यामधल्या सोन्याच्या खाणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना बघा पेरांबूर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर तामिळनाडू राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? उमेश चंद्र बॅनर्जी पहा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता? त्याचे योग्य उत्तर काय असेल? सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध बघा हा ग्रह सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे. नाईल बघा ही जगामधली सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहणारी नदी आहे? जगामध्ये सर्वाधिक लांबीची नदी म्हणजे कोणती आहे? नाईल नदी इजिप्त या देशामधून ती वाहत असते. भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या किती आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या 52 आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते? सन 1772 मध्ये बघा सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते. धर्मविवेचन